नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत आजची वॅकन्सी जी आहे निघालेली आहे। वेतन तुम्हाला या ठिकाणी 30,000 रुपये प्रति महिना याप्रमाणे या ठिकाणी दिला जाणार आहे। तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघंही या ठिकाणी अर्ज करू शकता। अर्ज करण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची फीस पेमेंट या ठिकाणी करायची नाही। परीक्षा देखील तुमच्या या ठिकाणी होणार नाही। अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मार्च 2025 पर्यंतची या ठिकाणी आहे। अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शैक्षणिक अर्थ तुमची काय लागणार आहे, वयमर्यादा काय लागणार आहेत, अर्ज कशा प्रकारे करायचे आहेत, त्याचबरोबर इतर अर्थ तुमची काय आवश्यक असणार आहे, या संदर्भातील सविस्तर जी काही माहिती आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याअगोदर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका अशाच नोकरी संदर्भातील नवनवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय धाराशिव यांच्या मार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पासाठी, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर मित्रांनो, या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे सूक्ष्मजीव नियोजन समन्वयक या पदासाठी आहे। एकूण 2 वॅकन्सी या ठिकाणी निघालेल्या आहेत। कार्यक्षेत्र जे आहे तुमचं धाराशिव जिल्ह्यामध्ये या ठिकाणी असेल। शैक्षणिक अर्थ जे आहे या पदासाठी तुमच्याकडे कृषी किंवा समाजशास्त्र किंवा समाजकार्य किंवा ग्रामविकास किंवा संवादशास्त्र वा तत्सम विषयातील पदवी तुमच्याकडे असणं आवश्यक या ठिकाणी आहे। त्याचबरोबर यापूर्वी तुम्ही शासकीय योजनेअंतर्गत सूक्ष्मजीव नियोजन, गाय विकास आराखडा, लोकसहभागीय तंत्रज्ञानाचा अवलंब, पाणलोट व्यवस्थापन आराखडा तयार करणे इत्यादी कामाचा अनुभव आवश्यक तुम्हाला असणं आवश्यक या ठिकाणी आहे। त्याचबरोबर लोकसहभागी सूक्ष्मजीवबाबत प्रशिक्षित प्रशिक्षकांना या ठिकाणी प्राधान्य दिले जाणार आहे। संगणकाचे ज्ञान, माहिती संकलन, विश्लेषण व प्रलेखनाचा अनुभव असणे गरजेचे या ठिकाणी आहे। समाजकार्याचा अनुभव व आवड असेल, संवाद कौशल्य असणं तुमच्याकडे आवश्यक आहे। सूक्ष्मजीव नियोजन प्रक्रियेत कालावधीमध्ये पूर्ण वेळ काम करण्याची तयारी तुमची या ठिकाणी आवश्यक आहे। कोणत्याही परिस्थितीत सदर नेमणूक जी आहे तुमची कायमस्वरूपी या ठिकाणी नसणार आहे। अर्ज जे आहे तुम्ही 13/3/2025 पर्यंत या ठिकाणी सादर करू शकता। निवड जी आहे तुमची मुलाखतीच्या माध्यमातून केली जाईल। 17 मार्च 2025 ला मुलाखत तुमची या ठिकाणी होणार आहे। मुलाखतीसाठी नोंदणी जी आहे सकाळी 10 ते 12 या वेळेदरम्यान या ठिकाणी असेल। मुलाखत जी आहे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी धाराशिव, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत धाराशिव या ठिकाणी तुमची मुलाखत जी आहे होणार आहे। अधिक माहितीसाठी आपल्याला या ठिकाणी कॉन्टॅक्ट डिटेल दिलेले आहेत, त्यावरती कॉल करून तुम्ही अधिक माहिती जी आहे या ठिकाणी घेऊ शकता। वेतन जे आहे या ठिकाणी 30,000 रुपये पर मंथ तुम्हाला प्रवास खर्चाचं असणार आहे। आपल्याला या ठिकाणी स्वतःच्या बायोडेटासह त्याचबरोबर शैक्षणिक अर्थ अनुभव दर्शवणारी मूळ कागदपत्रे, आधार कार्ड, सर्व कागदपत्रांच्या एक स्वक्षांकित झेरॉक्स प्रतीसह पासपोर्ट साईज फोटोसहित इत्यादी डॉक्युमेंटसहित तुम्हाला स्वखर्चाने 13/3/2025 रोजी सकाळी 5 वाजेपर्यंत व्यक्तिशः अर्ज सादर करायचे आहे। मुलाखत 17 मार्चला असेल। मुलाखतीवेळी आपण मूळ कागदपत्रे जी असतील या ठिकाणी स्वतः घेऊन जायची आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा। आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नोकरी संदर्भातील अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।